शिवसेनेचा, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावात हा कार्यक्रम घ्यायला सांगितलाय। त्या निमित्ताने काही दिवसापूर्वी पडेल कॅन्टीनला हा कार्यक्रम झाला आणि आज हा कार्यक्रम या शहरात होतोय। देशातील आणि राज्यातील प्रश्नांवर बोलण्यासाठी माझे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। पण मित्रांनो, देवगड तालुक्यातील स्थानिक प्रश्नांवर या ठिकाणी मला बोलणं गरजेचं वाटतं। गेले काही दिवस गणेश उत्सव काळापासून किंवा त्याच्या आधीपासून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत असताना कुठेतरी देवगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाने चांगली सेवा द्यावी या सेवाभावी हेतूने या ठिकाणी आमची युवा सेना यांच्या मार्फत आम्ही एक पत्रव्यवहार केला आणि या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, जी रिक्त पदे ती भरली पाहिजेत याच्यासाठी पत्रव्यवहार झाला। आणि त्या पत्रव्यवहारावर या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रेस नोट काढली, एक सभा मीटिंग घेतली आणि त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की या ठिकाणी 4 अधिपरिचारिका आणि 2 डॉक्टरांची तात्काळ नियुक्ती करतोय। ही नियुक्ती झाली का म्हणून बघण्यासाठी दुसऱ्या दिवशी साहेब फुलं घेऊन गेलो आम्ही। म्हटलं नियुक्ती झाली असतील, डॉक्टर आले असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे। पण त्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही स्वागत करायला गेलो तेव्हा सत्य परिस्थिती ही होती की त्या ठिकाणी एकही जागा भरलेली नव्हती आणि मग त्याचा अल्टिमेटम आम्ही सोमवारपर्यंत दिलं होतं। सोमवारी तुम्ही या जागा भरा। त्याप्रमाणे शल्य चिकित्सक यांनी आम्हाला आश्वासन दिलं की या सगळ्या जागा आम्ही भरतो म्हणून। आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो असताना आमदार त्या ठिकाणी त्यांची आरोग्य कल्याण समितीची मीटिंग घ्यायला आले होते। आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी बघितलं असेल, कोणत्याही प्रकारची अरेरावी न करता साध्या पद्धतीत त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाबद्दल प्रश्न आम्हाला डॉक्टरांना विचारायचे, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची नाहीये या भाषेत आम्ही त्यांना सांगितलं। परंतु मी हा तुमचाही आमदार आहे, मला तुमचे प्रश्न सोडवायचे आहेत, तुम्ही माझ्याशी चर्चा करा म्हणून त्या ठिकाणी चर्चेला सुरुवात झाली आणि त्या चर्चेचं रूपांतर या ठिकाणी हाणामारीत झालं। का? कारण विचारलेले प्रश्न या ठिकाणी आमदारांना कुठेतरी झोंबले। आमदार गेली 10 वर्ष या ठिकाणी सत्ता आहे, 9 वर्ष आमदार आहेत या ठिकाणी, पण 9 वर्षात एकदा तरी आमदारांनी या ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नावर चर्चा केली का? विधानसभेत आवाज उठवला का? 9 वर्षात डॉक्टर भरले नाहीत? कारण यांना यांची खाजगी रुग्णालय चालवायची। देवगड तालुक्यातील ग्रामीण जनतेला या प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च परवडणार आहे का? याची जबाबदारी कोण घेणार? हा जाब विचारायला गेलो, हा जाब आम्ही विचारायचा नाही का? मित्रांनो, खर तर या सगळ्या कालच्या प्रकरणावरून मला सन्माननीय उद्धव साहेबांचा या ठिकाणी फोन आलेला। खरंच खूप भरून आलं होतं की माझ्या कुटुंब प्रमुखाला माझी काळजी आहे आणि उद्धव साहेबांनी मला माझी काळजी घ्यायला सांगितली। मी मातोश्रीचा कायम ऋणी राहील। या सगळ्या प्रकरणावर साहेब बोलत असताना आज पूर्ण देवगड शहरात काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले। साहेब मला विचारायचं आहे, आमची सत्ता नगरपंचायत झाली 1 वर्ष झालं, बरोबर? आज 1 वर्ष झाल्यानंतर देवगडच्या जनतेची दिशाभूल करून हे आमचे नगरसेवक तुमचा पाणी प्रश्न सोडवत नाहीत असं दाखवत आहेत। पण गेल्या मागील 5 वर्षात तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही 9 वर्ष आमदार आहात, तुम्ही का नाही पाणी प्रश्न सोडवला देवगडचा? हे आम्ही विचारायचं नाही का? साहेब या ठिकाणी मोठे मोठे होर्डिंग लावलेत, जवळपास 222 कोटीची कामं या ठिकाणी आमदारांनी या विधानसभेत केली। या 222 कोटीचं कॅल्क्युलेशन 2200 कोटीची कामं केलीत। याचं जर गणित घातलं तर प्रत्येक तालुक्याला किती लाख, प्रत्येक गावाला किती लाख आले पाहिजेत, किती कोटी आले पाहिजेत, ते आलेत का? आपल्या गावाचा विकास झालाय का? हे सगळं आपण उघड्या नजरेने पाहिलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। साहेब त्यात एक मुद्दा आहे, 250 कोटी रुपये गगनबावडा घाटासाठी खर्च केले। अहो लाज वाटली पाहिजे। त्या गगनबावडा घाटात जर एखादी डिलिव्हरीची बाई जर कोल्हापुरात द्यायची झाली ना तर तिचं बाळणपण त्या गाडीत होईल, अशी परिस्थिती त्या गगनबावडा घाटाची आहे। मग 250 कोटी गेले कुठे हे आम्ही विचारायचं नाही का? आणि हे प्रश्न जर आम्ही विचारायला गेलो तर आमदार आम्हाला गाडीत उचलून टाकून बाहेर नेऊन चर्चा करूया, तुला दाखवतो मी कोण आहे, तू कोणाशी बोलतोय। साहेब माझं खुलं आव्हान आहे, मी माझ्या घरच्यांना साहेब सांगितलंय
पक्षासाठी माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर तुम्ही काळजी करू नका म्हणून, पण जोपर्यंत जीवात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहणार आणि शिवसेनेचं जे चिन्ह असेल त्या चिन्हाचा प्रचार करणार. साहेब, या ठिकाणी बारीक बारीक प्रश्न येतो नगरपंचायतीचे. यांनी एक मोठे मोठे बॅनर लावलेत, काय केलं उभाटाने, काय केलं उभाटाने. साहेब, एक कचरा गाडी मागच्या सत्तेच्या काळात नगरपंचायतीच्या, तिचे 2 टायर खराब झालेले साहेब. ते टायर खराब झालेले, टायरची किंमत किती साहेब? 2 टायरची अगदी 20,000 रुपये. परंतु आपल्या नातेवाईकाची गाडी त्या ठिकाणी चालावी म्हणून साहेब ते गाडीचे टायर न बदली करता नगरपंचायतीत एक भारी तत्वावर गाडी आणली गेली आणि वर्षभराने त्या गाडीचं लाखोत बिल काढलं साहेब. याच्यावर होऊ दे चर्चा. या ठिकाणी साहेब 2 पेशंट आहेत, एक पंकज ठुकरुल आणि निलेश घाडी. पंकज ठुकरुल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना 2 मिनिटांसाठी वरती बोलवतो. घरी घेऊन जावा तुम्ही, अजून टाईम आहे डिलिव्हरीला. म्हणून आम्ही घरी ना घेता त्या केतकी मॅडमकडे घेऊन गेलो. तिथे डिलिव्हरी झाली 11 वाजता त्याच दिवशी घरी सांगितलं. त्या म्हणजे तुमचं या देवगड रुग्णालयामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं की इकडे डिलिव्हरीची वेळ झालेली नाही, तुम्ही घेऊन जा, आणि तुम्ही प्रायव्हेटमध्ये घेऊन गेला. म्हणजे डॉक्टर गौरी हर्षद कामतेकर सौंदळा साहेब, एक दुर्दैवी घटना आहे. या देवगडला काळीमा लागणारी घटना आहे साहेब. ही महिला प्रसूतीसाठी या ठिकाणी तिला वेदना होत असताना ग्रामीण रुग्णालयात आली. तिला कळा येत होत्या, परंतु देवगड ग्रामीण रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलं की अजून हिची प्रसूती होऊ शकत नाही, हिला वेळ लागेल. साहेब, 4 दिवसांनी ती महिला घरी गेली. 4 दिवसांनी पुन्हा आली, तेव्हा कळलं की त्या महिलेचा पोटातलं मूल हे गेलेलं होतं. साहेब, याला जबाबदार कोण? सरकारचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांना हे प्रश्न सर्व विचारले गेले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की या निवडणुकीतले जुमले आहेत, हे जुमले तुम्ही सहन करणार आहात का? येत्या 2024च्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही याचा जाब नक्की तुम्ही विचाराल, हे मी या ठामपणे सांगतो. या सर्वांनीच केंद्र शासनाचे मुद्दे घेतील, पण स्थानिक प्रश्न सुद्धा मांडले पाहिजेत. आमच्या तालुका प्रमुखांनी असतील, बेसिकच्या तालुका प्रमुखांनी असतील, हे मुद्दे मांडले आहेत खरं म्हणजे. पण मी एकच सांगेन, आमदार साहेब, ज्या दिवशी आम्ही 1-1.5 महिन्यापूर्वी या शासकीय रुग्णालयामध्ये गेलो होतो त्यावेळी आम्ही बघितली याची अवस्था काय होती ती. आम्ही ज्यावेळी एंट्री केली, पत्रकार सुद्धा समोर आहेत आणि ते सुद्धा आमच्यावर होते. आम्ही एंट्री केल्यानंतर सर्व एक राईट साईडला 20-25 बेड आहेत आणि ते अद्ययावत बेड आहेत आणि त्या ठिकाणी एकही पेशंट त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, कारण रुग्ण पण उपस्थित नव्हते. मी म्हटलं की परिचारिका तिथे होती आणि त्यावेळी आम्ही त्यांना प्रश्न विचारला की हे काय, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की रुग्ण आम्ही त्यांना विचारलं की सगळं देवगड शहर निरोगी आहे का, तुमच्याकडे रुग्णच नाहीत, कारण शासकीय रुग्णालयात जर रुग्ण नसतील तर कुठे असणार आहेत. तर त्यानंतर त्यांनी उत्तर दिलं की आम्ही सगळे, आमच्याकडे यंत्रणा असल्यामुळे सगळे पेशंट जे आहेत ते आम्ही ओरसला रेफर करतो, त्यामुळे इथला एकही पेशंट इथे तपासला गेला जात नाहीये. हा मुद्दा घेऊन गणेश गावकर ज्या दिवशी गेले, आम्ही असे अनेक प्रश्न मांडले. या कणकवली विधानसभेत फिरताना आम्ही अनेक प्रश्न मांडले, पण हा प्रश्न जो जनतेशी निगडीत होता तो मांडताना गणेश गावकर हे त्या शासकीय रुग्णालयात गेले. 2-3 वेळा त्याचा पाठपुरावा केला आणि शेवटी पाठपुरावा न झाल्यामुळे शल्यचिकित्सक ज्या दिवशी त्या ठिकाणी येणार असते त्यावेळी गणेश गावकर त्या ठिकाणी गेले होते, कारण त्यांना जाब विचारायचा होता. आणि त्यानंतर तुमची घटना घडली ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. हात पकडला गेला, सगळं पकडलं गेलं, पण त्यातनं काही प्रश्न सुटणार नव्हता. खरं म्हणजे गणेश, तुला मी सांगेन एकच की तू जो प्रश्न विचारलास त्याला सगळं आमदारांना मान्य होतं, पण तू जो प्रश्न विचारलास SHPM ला डॉक्टर मिळतात, कर्मचारी मिळतात, पण इथे का नाही मिळत, हा तुझा जो प्रश्न होता तो त्यांना जमला आणि त्यानंतर तुझा हात पकडण्यात आला. मी एवढंच सांगेन की हात पकडा, पाय पकडा आणि पाया धरा, पण हे जे शिवसैनिक आहेत, जनता जी आहे, तुम्हाला प्रश्न जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगेन. आम्ही जे 10 प्रश्न विचारले गेले, आम्ही बरेच प्रश्न त्यांना विचारले. खरं म्हणजे शासकीय रुग्णालयांचा असेल, इथल्या ST स्टँडचा असेल, देवगडचा पाणी प्रश्न असेल, खरं म्हणजे सगळ्यांनीच सांगितलं की देवगडचा पाणी प्रश्न का मिटला नाही.
तर एक मी सांगेन की गेली 32 वर्ष 1991 सालापासून आता 2032 पर्यंत राणे कुटुंबियांचा रोगप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये आहे. त्यांनी का नाही हा प्रश्न सोडवला? तुम्हाला 1 वर्षाचा हिशोब विचारतात, नगरपंचायतमध्ये 1 वर्षाचा हिशोब विचारला गेला, पण गेली 32 वर्ष जे राणे कुटुंब या लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या जीवावरती माच करतोय, त्यांना हा प्रश्न का नाही विचारत? गेली 9 वर्ष तुमचा आमदार इथे आहे, त्याला का नाही प्रश्न विचारत? कारण देवगडचा पाणी प्रश्न काय आतापासून आहे का? 1 वर्षातच तो निर्माण झाला आहे का? तो प्रश्न गेली 32 वर्ष गेली 9 वर्ष तसाच पेंडिंग आहे. आणि ज्यावेळी सोडवण्याचा प्रयत्न आमचे नगरपंचायतचे माणसं करतात त्यावेळी त्यांच्यात पायात पाय घातले जातात, त्यांना अडवलं जातं, अधिकाऱ्यांना जाब विचारला जातो, अधिकाऱ्यांना धमकावलं जातं. आणि हे प्रश्न असेच राहून दे, कारण नगरपंचायत जनतेने देवगडवासियांनी शिवसेनेला दिलेली आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दिलेले आहे, त्यामुळे हे प्रश्न असेच राहून देत असा त्यांचा तोरा होता. त्यामुळे असे अनेक प्रश्न या निमित्ताने आम्ही विचारले. देशाचे उद्योगमंत्री आहेत तुम्ही, पण तुम्ही कोणाला रोजगार दिला? इथल्या देवगडवासियांपैकी कोणाला रोजगार दिला? हा पण प्रश्न आम्ही विचारला. असे 10 प्रश्न आम्ही काढले होते. आणि खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता, इथले आमदार रोज उठून एक प्रक्षोभक वक्तव्य करतात आणि हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. त्यांनी हिंदू मुस्लिम एकोपा जपला नाहीये आतापर्यंत, खरं आहे ना? आणि हा हिंदू मुस्लिम एकोपा न जपता त्यांनी तसाच ठेवलेला आहे. खरं म्हणजे ज्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळी ते समाजवादी होते, त्यावेळी त्यांनी RSS वाल्यांना चड्डीवाले म्हटले होते, हाफ चड्डीवाले म्हटले होते. आणि इथल्या स्थानिक आमदाराच्या त्यावेळी होते अंडी फेकले होते. गडकरींचा पुतळा पाडणार म्हणून बक्षीस लावलं होतं. आणि आज तेच आमदार आज हिंदुत्ववादी आहे, RSS वाले, RSSचा मी कसा सच्चा कार्यकर्ता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताय. अशा ज्या आमदारांना तुम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. खरं म्हणजे आम्ही ज्यावेळी ह्या प्रश्नांची प्रश्न ज्यावेळी मांडले आणि हे प्रश्न 10 जे उपस्थित केले आणि बॅनर लावले या प्रश्नांचे, त्यावेळी त्यांनी उत्तर बॅनर तयार केला एक. आणि आपल्या ह्याच्यात 2200 कोटीची कामं लिहिली गेली. खरं म्हणजे गणेश गावकरांनी सांगितलं की 2200 कोटीची जर कामं लिहिली गेली तर ह्या मतदारसंघामध्ये एकूण 150 गावं आहेत आणि 150 गावांना जर भागिले केलं तर 15 कोटी प्रत्येक गावात आले पाहिजेत. 15 कोटी आलेत का तुमच्या गावामध्ये? हा प्रश्न तुम्ही विचारला गेला पाहिजे. खरं म्हणजे त्या उत्तर बॅनरचं कोकण पॅकेज सुद्धा नारायण राणे ज्यावेळी मंत्री होते आणि कोकण पॅकेज त्यांनी जाहीर केलं होतं 2012-2020 सालामध्ये. आणि कोकण पॅकेज मोठ्या पद्धतीने असेच बॅनर झळकले होते. त्यावेळी 5000 कोटीची वल्गना नारायण राणेंनी केली होती आणि बॅनर झळकले होते. आणि त्यावेळी जो खोटी आश्वासनं देईल त्याला त्या उमेदवाराचा पराजय करून लोकांनी त्याला घरी बसवलं होतं. आणि आमदार वैभव नाईक त्यावेळी विजयी झाले होते. आणि यावेळी सुद्धा याच आमदाराला अशी खोटी आश्वासनं दिल्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि ह्या आमदाराला घरी बसवतील असं सांगून मी थांबतो. तर म्हणजे शेवटच्या मी आणि म्हणून गणेश गावकरने जी काही डेअरिंग दाखवली किंवा त्यांनी जे धाडस केलं, मला वाटतं निश्चित गणेश गावकर तुझ्या धाडसामुळे कदाचित तिथल्या जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि म्हणून या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तू सातत्याने धाडस ठेव. निश्चित त्या जनतेचे प्रश्न तुझ्या या आंदोलनातून सुटतील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही देवगडमधून येते वेळी आमदार साहेब संदेश पारकर आम्ही चर्चा करत होतो की भाजपने बरेचसे बॅनर लावले आहेत. मग पाणी प्रश्नाचा लावलाय, कचऱ्याचा लावलाय. मला वाटतं स्वतःच्या अपयशाचे बॅनर आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावले. मला वाटतं स्वतःलाही बॅनर लावतो त्यांना लाज वाटली पाहिजे की मला वाटतं सातत्याने मला वाटतं आपा गोगटे येथे आमदार आहेत, त्यानंतर अजित गोगटे आहेत, प्रमोद जठार आहेत, त्याच्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून असलं तरी व्यक्ती तीच आहे आणि आता भाजपचं. म्हणजे मला वाटतं सातत्याने तुम्ही आमदार आहेत आणि इथल्या नगरपालिकेला विचारताय की तुम्ही पाणी प्रश्न का सोडवला नाही आहे. मला वाटतं तुम्ही भारतीय जनता पक्षाने आज खऱ्या अर्थाने देवगडला अविकसित ठेवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्याला तुम्ही जाब विचारला पाहिजे. स्वतःच्या अपयशाचे बॅनर आज भारतीय जनता पक्षाने लावलेले आहे. या नगरपंचायत आल्यापासून इथल्या आमदारांना एकच दुःख होत आहे की माझे बॅनर छापून माझे विचार सगळ्या ठिकाणी सांगून एवढे लाखो रुपये वाटून मतदारांना वाटून सुद्धा आज बुवाकारी असेल शिवसेनेच्या माध्यमातून ही नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात दिली. शेवटी त्यातले नगराध्यक्ष असतील, एखादा नगरसेवक कुठल्या मिंदेशेने जरी गेला असेल
तरी खऱ्या अर्थाने नगरपंचायतीतल्या विकासाला बांधील आहेत. आमचे नगरसेवक प्रत्येक प्रश्नावरती या ठिकाणी आज एक प्रश्न सोडवण्यासाठी ते बांधील आहेत. मला वाटतं तुम्ही आज आम्हाला 40 वर्षाचा हिशोब द्या. या देवगडला अविकसित ठेवण्याचं काम तुम्ही भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आणि आज पाणी प्रश्न, आज मला वाटतं देवगडचा सुद्धा तालुक्याचा, मी तुम्हाला नगरपंचायतीचं सांगत नाही, मी जिल्हा परिषदेमध्ये 17 वर्ष होतो. ही देवगड नगरपंचायत होण्यापूर्वी पाणी पुरवठ्याच्या अकाउंट क्रमांक 43 मधले लाखो रुपये आम्ही या देवगड नगरपंचायतीच्या मेंटेनन्ससाठी देत होतो. तुम्ही आज 50-50 किलोमीटरवरून पाणी आणताय. कोणाची नगरपंचायत येऊ दे, हा मेंटेनन्स इथल्या नगरपंचायतीला परवडणारा नाही आहे. तुम्ही आज एवढे वर्ष आमदार आहात, विधानसभेमध्ये या नगरपंचायतीच्या पाणी प्रश्नासाठी काय काम केलं हे त्यांनी जाहीर करावं. त्याबद्दल त्यांच्याजवळ उत्तर नाही. त्यांच्याजवळ उत्तर एकच आहे, दादागिरी. आम्ही बोलत असतो, कोणी बोलायचं नाही, आम्हाला उत्तर द्यायचं नाही. हे दिवस आता तुमचे संपलेले. आणि त्याच्यामुळे आज मला वाटतं कोणत्याही प्रकारचे वेगवेगळे आश्वासन, आमच्या सुशांत नाईक यांनी 10 प्रश्न विचारले, त्याला त्यांनी उत्तरं दिली 2200 कोटी. आता 2200 कोटीमधलं मी काय आकडेवारी सांगणार नाही, किती जनतेपर्यंत जातील आणि किती यांच्यामधली त्यातली टक्केवारी यांच्या घरापर्यंत जाईल या विषयावर मी काय बोलणार नाही आहे. पण आज आपल्याला विचार जो करावा लागेल, इथे मला वाटतं नगरपंचायतीच्या जीवावरती इथे कोणाची जागा भाड्याने घेतली होती वॅक्स म्युझियमसाठी. मला वाटतं त्याच्यात स्वर्गीय आप्पासाहेब गोपटेंचा सुद्धा पुतळा होता. काय यामध्ये बऱ्याच राष्ट्रपुरुषांचे होते. मला वाटतं त्या वॅक्स म्युझियमचं काय झालं? त्या वॅक्स म्युझियमचा मालक काही दिवसापूर्वी आम्हाला भेटला, साहेब आजही मला कायम आश्वासनं दिली जातात, माझं भाडं मिळत नाही. मी ज्यावेळी त्यांच्यासोबत होतो, जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो, आणि मला वाटतं इथल्या आमदारांनी मीठ मुंबईचा असा पेंडॉल घातला होता आणि एका कार्यक्रमाला नारळ फोडण्यासाठी बोलवलं आमदार साहेब. म्हणाले इथे आम्ही वॉटर स्पोर्ट करणार आहोत आणि म्हणाले फक्त एकच अपेक्षा की जिल्हा बँकेने लोन द्यावं. आणि म्हटलं ठीक आहे, कायदेशीर त्याच्यामध्ये काही कागदपत्र व्यवस्थित असेल तर लोन द्यायला काय हरकत नाही आहे. मीठ बुमरी किंवा मीठगावमध्ये जर वॉटर स्पोर्ट सारखा 4-5 कोटीचा प्रकल्प होत असेल तर निश्चित मला जिल्हा बँकेला आनंद आहे. प्रस्ताव तुमचा आणा. मला वाटतं मी बँकेत पोचण्यापूर्वी जो मूळ जमीन मालक होता तो बँकेपर्यंत पोचला. तो म्हणालो, साहेब ज्याने भूमिपूजन करायला लावलं आहे त्याचा या जमिनीशी काय संबंध नाही, खरा मालक मी आहे. म्हणजे जमीन कोणाची, काय कोणाची, मालक कोण हे यांना माहिती नाही. आणि त्या ठिकाणी यांनी नारळ फोडायचं. मला सांगा त्या प्रकल्पाचं काय झालं? वॅक्स म्युझियमचं काय झालं? औषध आपल्या दारी काय झालं? अशी बरीच आश्वासनं. म्हणजे शासन म्हणून ज्या काही गोष्टी करायच्या या गोष्टी वेगळ्या, पण स्वतःहून जी काही आश्वासनं दिली ती आश्वासनं कधी इथल्या आमदाराने पाळलेली नाही आहे. तिसरा विषय, ज्या आंबा बागायतदार, आंबा शेतकऱ्यांच्या जीवावरती तुम्ही निवडून येत आहे, त्या आंबा आणि काजू शेतकऱ्यांसाठी इथल्या आमदाराने कोणतं काम केलं ते त्यांनी जाहीर व्यासपीठावरती सांगावं. मध्यंतरी कुठल्या तरी एका मंत्र्यांना भेटले की आंबा नुकसान भरपाई आंबा शेतकऱ्यांची मिळाली पाहिजे. काय झाली? आज ह्या देवगडमध्ये आंबा आणि काजू शेतकऱ्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये असेल या देवगडमधनं जवळजवळ 4 कोटी रुपये आंब्याच्या शेतकऱ्यांनी आंबा विम्याचे ह्या 2300 हंगामामध्ये भरलेले आहेत. अद्यापही त्यांचा विमा मिळालेला नाही. आमदार वैभव नाईक आम्ही या आंबा विम्याबद्दल सातत्याने आवाज उठवतोय. केंद्र आणि राज्य सरकारने जवळजवळ ह्या जिल्ह्याचे 53 कोटी रुपये भरलेले नाही. केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे. आज तुम्ही ह्या विम्याचे 53 कोटी रुपये भरू शकत नाहीये आणि म्हणून जवळजवळ 120 कोटी रुपये या जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांना मिळत नाही. काजूत तुम्ही तरुण भारतमध्ये बातमी वाचली असेल की काजूला या देवगडमध्ये 1 रुपये विम्यामध्ये मिळालेला नाही आहे. कारण इथली जी हवामान केंद्रे जी आहेत ती सदोष आहेत. याबद्दल इथल्या आमदाराचं कोणतेही काम नाही आहे किंवा त्याबद्दल पाठपुरावा करावा कोणतेही नाही. फक्त एकच कलमी कार्यक्रम, पीएला सांगणं हे जलजीवनमध्ये काम कोणी घेतलंय, ते काम कोणी घेतलंय, ते कोटीचं काम कोणी घेतलंय. तुम्ही जेवढे आकडे वाचताय त्याचे कॉन्ट्रॅक्टर यांचेच कार्यकर्ते आहेत, यांचे 2-3 ठेकेदार आहेत. इथला एक्झिक्युटिव्ह असू दे, वॉटर सप्लायचं असू दे, कोणी असू दे, कामं यांच्या ठेकेदारांना मिळाली पाहिजे आणि इथल्या कामाचं वाटोळे ह्यांनीच लावण्याचं काम केलेलं आहे. जनतेपर्यंत ह्या योजनेचा फायदा कधी या ठिकाणी पोचत नाही ही परिस्थिती आहे.
आणि म्हणून इथला जो आंबा बागायतदार आहे, मला वाटतं आमच्या जयेशर आणि इतरांनी सांगितलं, MREGS मधली एकही योजना या ठिकाणी राबत नाही आहे, काही कुठेही लक्ष नाही आहे. फक्त या ठिकाणी ठेकेदारीतून पैसा आणि पैशातून पुढच्या ग्रामपंचायतीची सत्ता येईल, नगरपंचायतीची सत्ता येईल आणि उद्या आपल्याला आमदारकी कशी मिळेल हेच फक्त हे काम इथल्या आमदाराचं राहिलेलं आहे. पण आता दिवस बदललेले आहेत. या ठिकाणी गणेश गावकर सारखा एक युवा सैनिक ज्या धाडसाने उभा राहतो आहे, तसाच मला वाटतं देवगड, कणकवली, वैभववाडी मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदार उद्या या ठिकाणी धाडसाने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आहे. आज मला सांगा, आरोग्याच्या बाबतीत सर्वांनी सांगितलं, आज टी व्हीवरती जाहिराती वाचतो आयुष्यमान भारत. एक माणूस तुम्ही आणा की आयुष्यमान भारत योजनेमध्ये एकही पैसा त्याला भरावा लागला नाही, असा एकही पेशंट आणा, फक्त टी व्हीवरती जाहिरात 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार. मला वाटतं कुठेही मोफत उपचार होत नाही आहे. एवढ्या जाचक अटी या योजनेमध्ये ठेवलेल्या आहेत की त्या अटी पूर्ण करतेवेळी त्या पेशंटचा जीव जाईल, एवढी परिस्थिती या केंद्र आणि राज्य सरकारने जे काही योजना आणल्या योजनेमध्ये झालेली आहे. आता नितेश राणेंचं काम काहीच राहिलेलं नाही. त्यांना सध्या मोठेपण वाटतं. सकाळी 7:30 वाजता तोंड धुतलं की प्रवक्ते बिचारे पत्रकार आहेत, पण पत्रकार इथले निश्चितच बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा चालवणारे आहेत, त्यामुळे इथले पत्रकार निर्भीड आहेत. काही गोष्टी ज्यावेळी आमदारांच्या चुकतात त्याच्यावरती बोट ठेवणारे देवगडमधले पत्रकार आहेत. एकच यांचं काम आहे की उद्धव ठाकरेंवरती बोलायचं, संजय राऊतांवरती बोलायचं, अगदी राहुल गांधींवरती बोलायचं. आणि काल परवा मी वाचलं, हिंदू अहिंदू काँग्रेसमध्ये होते त्यावेळी ती टोपी घालून मुस्लिम समाजाच्या दर्ग्यामध्ये जाऊन मग काय तो रुमाल घेऊन काय, म्हणजे मग त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? आता BJPत लगेच आल्यावर ह्यांना हिंदुत्व, म्हणजे ह्यांची हिंदुत्वाची व्याख्या ही पारंपरिक नाही आहे. उद्या मे 24 मध्ये ज्यावेळी लोकसभेचा रिझल्ट लागेल आणि ज्यावेळी या देशामध्ये 350 सीट मिळून ज्यावेळी इंडिया आघाडी येईल, त्यावेळी या नितेश राणेंचं हिंदुत्व दुसऱ्या दिवशी संपुष्टात येईल आणि काँग्रेसचे दरवाजे ठोकायला सुरुवात करतील. मग हे टोपी काढतील आणि सांगतील नाही आमचं आता लव जिहाद वगैरे काय नाही, आमचं हिंदुत्व वगैरे काय नाही, आम्ही आता धर्मनिरपेक्ष आहोत. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतंही यांना तत्व राहिलेलं नाही आहे. आणि मला आता एक कलमी कार्यक्रम BJPने दिलेला आहे. BJPमध्ये एक चांगलं धोरण आहे त्यांचं, ज्यांना भविष्यात तिकीट द्यायचं नसतं, ज्याचा काटा काढायचा असतो त्यांना ते प्रवक्ते करतात. बघा तुम्ही, किरीट सोबत यांना काम दिलं होतं, मागच्या वेळी त्यांना तिकीट दिलं ना, काय ते बोलत राहा सकाळी उठल्यापासून, मग EDवर बोला, CBIवर बोला, इन्कम टॅक्सवर बोला, एवढंच काम. पण मागच्या वेळी त्यांना तिकीट दिलं ना, तसं यांना आता एक कलमी कार्यक्रम दिला, कोणावरही तुम्ही भुंकत राहा. मग उद्धव ठाकरेंवर, संजय राऊत असतील, कोण असतील, कोणावरही भुंकत राहा, प्रवक्तेगिरी. ह्याचा अर्थ तुमची जागा BJPने तयार केलेली आहे की तुम्हाला भविष्यात उद्या किरीट सोमयाच्या दिशेने तुम्हाला जायचं आहे. आणि म्हणून एकच सांगतो की आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन करायचं आहे. होऊ दे चर्चा, इथल्या आमदाराच्या अकार्यक्षमतेवरती होऊ दे. आणि म्हणून गावागावात जाऊन इथल्या असलेल्या आमदारांनी जो काय देवगडला अविकसित ठेवण्याचं काम केलं आहे ह्याची चर्चा करू. 2024 मधला आपण निर्धार करूया की लोकांना छळणारा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्रास देणारा, विरोधी पक्षाला त्या ठिकाणी त्रास देणारा असा आमदार या मतदारसंघातून आपल्याला निवडून न देण्याची शपथ आजच्या होऊन दे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत आपण घेऊया. आणि तशा पद्धतीने सर्वांनी सांघिक काम करून या ठिकाणी महाविकास आघाडीचा आमदार आपण निवडून आणूया, एवढी मी आपल्याला विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आणि म्हणून आज जी काय आश्वासनं दिली, छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण त्या ठिकाणी स्मारक हे त्या ठिकाणी समुद्रामध्ये आपण उभं करू, ही घोषणा त्यांनी केली. गेली अनेक वर्ष झाली, आजही छत्रपतींचं शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही स्मारक या राज्यामध्ये व्हावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती. 10 वर्ष झाली, आजही त्या ठिकाणी ते स्मारक उभं राहिलेलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये दिल्या गेल्या. मराठा समाज एक आंदोलन करत होता, त्याला या समाजाला आरक्षण मिळाल्यापासून त्यांची आग्रही भूमिका आहे. पण या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचं काम या राज्य सरकारनं केलं. आळंदीमध्ये
जो आपला वारकरी संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय सुद्धा त्या वारकरी संप्रदायावर लाठी हल्ला करण्याचं काम या सरकारने केलं. आणि म्हणून सातत्यानं बारसो असे, नाणार असे, रिफायनरीला या जिल्ह्यातल्या आणि या राज्यातल्या जनतेचा विरोध होता. त्यांनी आंदोलन केलं, त्या सुद्धा आंदोलनकर्त्यावर गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला. अशा प्रकारचा एक निर्णय राज्य सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून एकीकडे मराठ्यांचं आरक्षण देऊ शकलेलं नाही, धनगर समाजाला आरक्षण देऊ शकलेलं नाही, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ शकलेलं नाही. आणि म्हणून सातत्यानं सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी या राज्य सरकारनं, या केंद्र सरकारनं या सगळ्या जनतेला न्यायापासून, त्यांच्या हक्कापासून हे त्या ठिकाणी वंचित ठेवलेलं. आणि म्हणून याचा जाब हा इथली जनता त्या ठिकाणी विचारणार आहे. लोक मतदानाच्या माध्यमातून, मतदानाच्या पेटीमधनं या सगळ्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये देणार आहे. खरं तर जो प्रकार गणेश गावकर असतील, जयेश नर असतील, बुवा तारी असतील, संतोष तारी असेल, कुलकर्णी असतील, हर्षदा ठाकूर असेल, अशा अनेक कार्यकर्त्यांनी लढवयाची भूमिका घेतली. खरं तर या जिल्ह्यातले जे महत्वाचे प्रश्न आहे, आरोग्याच्या व्यवस्थेचा प्रश्न आहे, एसटीचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, या सगळ्यांच्या प्रश्नांची जी गरज आहे याच्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या जिल्ह्यातल्या जनतेला गेली 32 वर्ष या सगळ्या सत्तास्थानावर राणे आणि राणेंचा परिवार त्या ठिकाणी आहे. या 10 वर्षामध्ये, 9 ते 10 वर्षामध्ये राणे भाजपचा आमदार या मतदारसंघावर, पण या मतदारसंघातले प्रश्न आजही त्या ठिकाणी प्रलंबित आहे. आणि म्हणून आवाज हा आपण बुलंद त्या ठिकाणी केलाच पाहिजे. अशा पद्धतीने त्याला त्या ठिकाणी चोख उत्तर हे त्या ठिकाणी दिलाच पाहिजे. आणि माझा शिवसैनिक आता पेटून उठलेला, प्रत्येक गावागावामध्ये ही चर्चा सुरू आहे. प्रत्येक या राज्यकर्त्याला, सत्ताधाऱ्याला जनता त्या ठिकाणी जाब विचारते आणि कुठेतरी त्याचा राग हा त्यांच्या मनामध्ये आहे. आणि मग त्या ठिकाणी गुंडगिरी करायची, दहशत निर्माण करायची आणि कोणी आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारू नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं. पण आमदार राणे, आपण चुकला. ज्या पद्धतीने तुम्ही कोळीमध्ये गुंडागर्दी केली, ज्या पद्धतीने तुम्ही वैभववाडीमध्ये गुंडागर्दी केली, ज्या पद्धतीने तुम्ही या देवगड शहरामध्ये गुंडागर्दी केली, या गुंडागिरीचा चोख उत्तर येणाऱ्या काळामध्ये ही शिवसेना आपल्याला देणार आहे. देवगड हे शहर एक सुसंस्कृत शहर आहे, एक शांतताप्रिय शहर. या शहरामध्ये अनेक नेते त्या ठिकाणी होऊन गेले. आजही आदरणीय कृषीतुल्य आमदार आप्पासाहेब बोगटे यांची सुद्धा कारकीर्द ही या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्षाचे त्या ठिकाणी आमदार होते. दादा अमृतराव राणे हे सुद्धा या मतदारसंघामधलं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते. आणि म्हणून अशा प्रकारची सुसंस्कृत नेतृत्व, शांतताप्रिय नेतृत्व ही या जिल्ह्यातल्या, या देवगड मतदारसंघातल्या जनतेने त्या ठिकाणी पाहिली. पण आज काय परिस्थिती आहे? सगळीकडे त्या ठिकाणी राणेबाद संस्कृती, सगळीकडे त्या ठिकाणी गुंडगिरी, सगळीकडे त्या ठिकाणी दहशत, अशा पद्धतीने त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम सुरू आहे. आज या देवगड तालुक्याचा पाण्याचा प्रश्न वैभवजी गंभीर आहे. अनेक त्या ठिकाणी जवळजवळ 90 ते 100 कोटी रुपयाची निविदा त्या ठिकाणी काढली गेली. 55 कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून या तालुक्यातल्या 17 आणि उर्वरित 9 गावांमध्ये देण्याचा प्रयत्न केला. आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. आज कामामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. जनतेच्या तक्रारी त्या ठिकाणी आहे, पण हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबलेला नाही. पण आम्ही आपल्याला सांगतो, देवगड शहराची नळपाणी योजना असेल, जवळजवळ 60 कोटी रुपये खर्च या नळ योजनेवर करण्याचा आमचा मानस आहे. कोरल्या सातंडीवरनं हे पाणी या शहराला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण या 60 कोटीच्या नळ योजनेला सुद्धा त्या ठिकाणी विरोध करण्याचं काम, त्या विकासाला अडवण्याचं काम इथला आमदार त्या ठिकाणी करतोय. या जिल्हा परिषदेच्या मार्फत प्रादेशिक नळ योजनेचा आराखडा सुद्धा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. बाकीचे सर्व गाव सुद्धा त्या निमित्ताने घेतलेले आहेत. पण या जलजीवन मिशनच्या माध्यमातून, या नळपाणी योजनेच्या माध्यमातून देवगडकरांना मात्र आजही त्या ठिकाणी पाणी मिळालेलं नाही. हर घर नळ अशा प्रकारची योजना आहे, पण त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी माझ्या देवगड तालुक्यातल्या जनतेला त्या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न गंभीर आहे. आरोग्याची व्यवस्था ही व्हेंटिलेटरवर आहे. इथल्या जनतेच्या जीवाशी हा खेळ या ठिकाणी या प्रशासनाचा, सरकारचा सुरू आहे. या देवगडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जवळजवळ 27 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. पण 27 कर्मचाऱ्यांच्या ऐवजी फक्त 10 कर्मचाऱ्यांवर हे देवगडचं ग्रामीण रुग्णालय सुरू आहे. अनेक
ज्या रुग्णांनी आपल्या समस्या मांडल्या, आजही त्या ठिकाणी औषध साठा नाही, आजही त्या ठिकाणी ज्या काही निदानाच्या व्यवस्था आहेत त्याही त्या ठिकाणी नाही. आणि कुठेतरी आमदार असतील, तिथल्या प्रशासनातले डॉक्टर्स असतील, अधिकारी असतील, फक्त जनतेशी खोटं बोलण्याचं त्या ठिकाणी काम करतायत. आणि मग याचा कुठेतरी राग हा माझ्या शिवसैनिकाला येणार आणि त्याचा विचार न होणार, आणि म्हणून कुठेतरी त्यांची मुस्कटदाबी करायची, गुंडगिरी करायची हा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. खरं तर देवगडच्या जनतेला अशा प्रकारचा विकासाची भीक ही नको आहे. विकासाची भीक नको, पण हा कुत्रा आवडा अशी या जिल्ह्यातल्या जनतेची भूमिका. सातत्यानं काही ना काही घोषणा करायची, काही ना काही त्या ठिकाणी नौटंकी करायची, आणि मग बॅनर लावलं 2200 कोटी रुपये मी या मतदारसंघामध्ये आणले. जर तू 2200 कोटी रुपये या मतदारसंघामध्ये आणलेले असतील तर प्रत्येक गावामध्ये तर माझ्या गणिताप्रमाणे 15 ते 20 कोटी रुपये हे प्रत्येक गावामध्ये खर्च झाले पाहिजे, आणि तिथल्या गावातल्या विकासाला चालना झाली पाहिजे. कुठल्या गावामध्ये 15-20 कोटी रुपये खर्च झाले? काहीतरी त्या ठिकाणी खोटं त्या ठिकाणी जनतेसमोर मांडायचं, वृत्तपत्राच्या माध्यमातून, बॅनर्सच्या माध्यमातून, आणि जनतेची दिशाभूल करायची हा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. खरं तर म्हणजे जे काय गेल्या 30-32 वर्षामध्ये जे काही राण्यांचं साम्राज्य हे जे काही या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे, या साम्राज्याला त्या ठिकाणी सुरुंग लावण्याचं काम खासदार विनायक राऊत साहेबांनी केलं, आमदार वैभव नाईकांनी केलं. आणि आमच्या आता 2024ची जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये या साम्राज्याचा कचरा करण्याची जबाबदारी ही या देवगड मतदारसंघातल्या माझ्या मतदारांवर. आणि म्हणून आम्हाला आशीर्वाद हवे. खऱ्या अर्थाने या जनतेचा विकास आपल्याला करायचा आहे, खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातल्या जनतेची सेवा आपल्याला करायची आहे, आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय हा आपल्यासमोर नाही. खरं तर त्या राज्यामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये होतं, आणि अनेक महत्वाचे निर्णय या राज्यामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 966 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज हे या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला. 3 वर्ष त्या ठिकाणी 100 मुलं दरवर्षी डॉक्टर होत आहेत. 300 मुलं ही त्या ठिकाणी आज डॉक्टर झालेले. सुसज्ज हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं झालेलं आहे. ज्यावेळी तोक्तेसारखं निसर्गासारखं वादळ या कोकणामध्ये आणि याच्यामध्ये आलं, त्यावेळी या सिंधुदुर्ग जिल्ह्याला 50 कोटी रुपयाची निधी हा त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिला, आणि या कोकणाला 3200 कोटी रुपयाचा निधी या सगळ्या वादळामध्ये दिलेला. अनेक निर्णय, ज्यावेळी बैलगाडी शर्यत, या शर्यतीला अनेक शर्यती भरवल्या होत्या, आयोजकांवर गुन्हे दाखल होते, ते गुन्हे त्या ठिकाणी खटले मागे घेतले, बैलगाडी शर्यतीला त्या ठिकाणी परवानगी मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. शिवभोजन सारखी एक योजना आणली, त्या योजनेमधनं फक्त 10 रुपयामध्ये भरपेट जेवण देण्याचं काम हे त्या ठिकाणी उद्धवजींनी केलं. आणि आज जे काही स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हे अत्याचार या महाराष्ट्रामध्ये होऊ नये म्हणून त्या ठिकाणी शक्ती कायदा सुद्धा मंजूर करण्याचं काम आदरणीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी केलं. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं या महाराष्ट्र राज्यामध्ये रुग्णांची सेवा केली, कोरोना संपवण्याचं काम केलं, माणुसकी जगवण्याचं काम केलं, माणसं जगवण्याचं काम केलं, हे खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं. आणि म्हणून कुठेतरी आज श्रेयाचं राजकारण सुरू आहे. सर्व काही आपणच केलं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. खरं तर आज कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून हे राज्य या सगळ्या यंत्रणा चालवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. खरं तर जर आपण आरोग्यामध्ये कंत्राटी कामगार नेमणार असाल, जर आपण शिक्षणामध्ये कंत्राटी कामगार नेमणार असाल, सगळ्या क्षेत्रामध्ये जर आपण कंत्राटी कामगार नेमणार असाल, तर आमची आपल्याला विनंती आहे की आता आमदार खासदार जे आपण आहात, या केंद्रीय मंत्री आहात, या ठिकाणी सुद्धा कंत्राटी नेमा. अनेक लोक चांगले त्या ठिकाणी येतील आणि खऱ्या अर्थानं चांगली सेवा या जनतेला त्या ठिकाणी देतील. खरं तर मी पोलिसांच्या बद्दल बोलणार होतो, वैभव नाईकांनी तो मुद्दा घेतला. खरं या देवगड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं सगळं म्हणजे जे लोके आत्महत्या प्रकरण आपण पाहिलं, लोकांची खून झाला, लागलीच त्या पत्नीची आत्महत्या झाली. हजारो या तालुक्यातील लोक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सांगितलं की हा तपास जो आहे, हा तपास आपण CID कडे द्या. दुसरी गोष्ट, या चिरे वाहतूक करत असताना तळे बाजार इथलं तोरसकर कुटुंबीय
त्या ठिकाणी त्यांचा मुलगा आणि त्यांची आई ही त्या ठिकाणी अपघातामध्ये मृत पावली. त्यांच्या कुटुंबावर त्या ठिकाणी शोकांतिका त्या ठिकाणी पसरली. पण या देवगडचे जे पी आहे त्यांचं नाव बगळे आहे. पण ते बगळे आहे की बगे आहे की बग्याची भूमिका घेत आहे? काय नेमकं या ठिकाणी चालू? या ठिकाणी या संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये गोव्यातून समुद्रमार्गे दारू आणली जाते. पोलिसांचे हप्ते आहेत, पोलिसांची भागीदारी आहे आणि माझ्या तरुण मुलाला दारूच्या विळख्यामध्ये अडकवण्याचं काम या पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. कोण याच्यावर बंदी आणणार? आणि काल ज्यावेळी गणेश गावकर आणि त्यांचे सहकारी त्या रुग्णालयामध्ये त्या आमदाराला, नौटंकीबाज आमदाराला जाब विचारायला गेले, त्यावेळी बगळे त्या ठिकाणी मदत करत होते. कशा पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण होईल, शिवसैनिकांना मारहाण होईल आणि आमदार राण्याचा कसा त्या ठिकाणी गवगवा होईल हा प्रयत्न त्या ठिकाणी बगळे करणार. अरे बगळे साहेब, आपण पोलीस आहात, आपल्याकडे ही जबाबदारी आहे की या ठिकाणी शांतता निर्माण करणं. ही गुंडगिरी जी चाललेली आहे, हा जो का दहशत चाललेली आहे, या दहशतीवर आपण त्या ठिकाणी निर्णय घेण्याची गरज आहे. पण आपण त्याच्यामध्ये कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी सहभागी होत आहे. कारण मगाशी वैभव नाईकांनी सांगितलं 2024 मध्ये या राज्यामध्ये पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं आणि शिवसेनेचं सरकार येणार आहे. त्यावेळी जे काही चुकीच्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये कारभार करतायत त्याला त्या ठिकाणी त्यांचा हिशोब हा या ठिकाणी आम्ही ठेवणार आहोत. आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या वर्तनामध्ये आपण सुधारणा करा, नाहीतर शिवसेना स्टाईलने आम्ही आपल्याला चोख त्या ठिकाणी उत्तर देऊ. कायदा आणि सुव्यवस्था, कायदा सांभाळणं, सुव्यवस्था राखणं आमची जबाबदारी आहे. पण जर आपण एकतर्फी निर्णय घेत असाल आणि शिवसैनिकांना जर दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर तो आवाज जो शिवसेनेचा आहे हा बुलंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जो सत्तेचा आणि जो पैशाचा माज या नितेश राणे या मतदारसंघामध्ये झालेला आहे, त्यांना वाटतं की माझ्याकडे आमदारकीचा ताम्रपट आहे, मी तळायात त्या ठिकाणी आमदार आहे. कोणीही या देशामध्ये तळायात राहिलेलं नाही, कोणाकडेही तशा प्रकारचा ताम्रपट नाही. ज्यावेळी जनतेचा उद्रेक होईल, जनतेचा आवाज निघेल, त्यावेळी आपण त्या ठिकाणी गाडलेले असाल, घरी बसलेले असाल. आणि म्हणून गावाचा विकास जो काय आहे हा विकास खऱ्या अर्थानं आपल्याला करायचा. या ठिकाणी ज्या काल परवा स्वाभिमानमध्ये होते, काल परवा काँग्रेसमध्ये होते, ते कुठेतरी आता भाजपमध्ये गेले. राणे भाजप अशा प्रकारचं एक अपप्रवृत्ती या राजकारणामध्ये आलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की बाडगा जो असतो तो अधिक कडवा किंवा मी अधिक कडवा आहे, अधिक निष्ठावंत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तोच प्रयत्न या नितेश राणेचा या मतदारसंघामध्ये आहे. याला वाटतं की आपण हिंदुत्व अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या आणि कुठेतरी मला उद्या भविष्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून त्या ठिकाणी संधी मिळेल. पण त्याला कशाही प्रकारे कितीही जरी त्या ठिकाणी वेगळी हिंदुत्व आणण्याचा प्रयत्न केला, कारण आपल्याला माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये आले की त्यांचा मुस्लिम समाजावर प्रेम निर्माण होतो. ते दर्ग्यामध्ये जातात काय, टोपी घालतात काय, आणि मग त्या कोल्हापूरच्या घाटावर वरती गेले की त्या ठिकाणी त्यांना हिंदुत्व आठवतं, लव जिहाद आठवतं आणि मग ते मुस्लिमांवर त्या ठिकाणी टोकाची टीका करतात. आणि म्हणून आज या महाराष्ट्रातला मुस्लिम समाज आहे, या महाराष्ट्रातला दलित समाज आहे, या महाराष्ट्रातला धनगर समाज आहे, या महाराष्ट्रातला मराठा समाज आहे, या महाराष्ट्रातला सगळे समाज हे या सरकारवर, केंद्र आणि राज्य सरकारवर त्या ठिकाणी नाराज आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिवसैनिकांना मी एवढंच सांगेन की आपण मेहनत करा, आपण आपली जबाबदारी स्वीकारा. जे काम संघटनेला आपल्यावर दिलेला, गावागावामध्ये संघटनेच्या बद्दल या प्रश्नांच्या बद्दल आपण चर्चा करा. लोकांमध्ये एक जनमत या निमित्तानं निर्माण झालं पाहिजे. कारण देवगड शहरामध्ये सुद्धा आता आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. तुमच्या सर्वांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो, कौतुक करतो. कारण ही देणगी वैभववाडी तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे होऊ दे चर्चेचा कार्यक्रम झाला. शेकडोच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी उपस्थित होती. कणकवली शहरामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम झाला, शेकडोच्या संख्येनं लोक होती.
पडेलमध्ये देवगडचा कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी सुद्धा शेकडोच्या संख्येने लोक होती आणि आज त्या ठिकाणी होऊ दे चर्चेच्या निमित्तानं आज देऊळगडमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि म्हणून आज परिवर्तन होत आहे, चित्र बदलतंय. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या सत्तास्थानावर त्या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडी येणार आहे. आपली जबाबदारी आहे की आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे 3 आमदार आहेत, कणकवली असेल, वैभववाडी, मालवण असेल आणि सावंतवाडी असेल, या तिन्ही मतदारसंघावर शिवसेनेचा महाविकास आघाडीचा भगवा हा त्या ठिकाणी फडकला पाहिजे आणि लोकसभेचे खासदार विनायक राव हे सुद्धा या निमित्तानं या मतदारसंघामधनं उभे असणार आहेत आणि त्यांची सुद्धा हॅट्रिक या निमित्तानं आपण करणार आहोत. आणि म्हणून विकास जो आपल्याला करायचा आहे, ज्या पद्धतीनं शिवसेनेचं एक संघटन मजबूत संघटनेचं बांधणीचं काम आपल्याला करायचं आहे, आपण प्रत्येकानं त्या ठिकाणी मेहनत घेतली पाहिजे आणि जी काही या मतदारसंघामध्ये आज जी काही गुंडगिरी आहे, जो काही दहशतवाद या मतदारसंघामध्ये आहे, ही देवगड वासियांची संस्कृती नाही, शांतताप्रिय ही देवगड आहे आणि म्हणून पुन्हा एकदा लोकशाही चांगल्या पद्धतीने आपण प्रस्थापित करूया. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण त्या ठिकाणी सभा यशस्वी